हरिओम. सद्गुरू ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 66वी कथा आज आपण ऐकूया. ही कथा अगदीच छोटीशी आहे, पण छान आहे. वृंदावन येथे रंगजी नावाचे एक मंदिर आहे. त्याच्याजवळच लालाबाबूंचं एक खूप मोठं मंदिर आहे. या लालाबाबूंचं चरित्र आपण ह्याच्यापूर्वी ऐकलेलं आहे. त्या लालाबाबूंच्या मंदिरामध्ये ज्या श्री राधाकृष्णांची मूर्ती आहे, त्याला श्रीकृष्ण चंद्रमा असं म्हणतात. या दोन्ही मूर्ती अत्यंत आकर्षक आहेत आणि खूप सुंदर आहेत. त्यांना एकदा पाहिलं, की पाहणाऱ्याच्या मनमंदिरामध्ये त्यांची जणू प्रतिष्ठापना होते आणि या लालाबाबूंच्या मंदिराप्रमाणे प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये त्यांचं एक-एक मंदिर बनत जातं. एकदा त्यांना पाहिलं, की ह्या डोळ्यांच्या माध्यमातून भक्ताच्या हृदयामध्ये ते जे एकदा विराजतात, ते कायम तिथेच राहतात आणि आपल्या अनुपम रूपमाधुरीच्या किरणांनी त्या भक्ताच्या हृदयाला आणि मनाला आलोकित करीत राहतात. असंच काहीसं गदाधर बाबाजींच्या बरोबरही झालं. ही गोष्ट साधारण 19व्या शतकाच्या सुरुवातीची असावी. हे श्री गदाधरदास बाबा बंगाली होते आणि ते वृंदावन येथे आले. बाकीच्या सर्व मंदिरातील दर्शना घेत-घेत ते लालाबाबूंच्या मंदिरात आले आणि त्यांनी या श्रीकृष्ण चंद्रमाचं दर्शन घेतल्याबरोबर या कृष्णाने त्यांच्यावरती अशी काही मोहिनी घातली, की वृंदावनातील इतर मंदिरं आणि इतर ठाकूर विग्रह ते जणू विसरूनच गेले. आता ते वृंदावनातच राहू लागले आणि फक्त लालाबाबूंच्या मंदिरातील या श्रीकृष्ण चंद्रमाचं दर्शन करण्यासाठीच ते तिथे येत असत. बाकी कुठल्या मंदिरात ते जातच नसत. मंदिरात यावं, परमेश्वराच्या समोर नृत्य कीर्तन करावं आणि भावविभोर होऊन जावं. नृत्य करताना, कीर्तन करताना त्यांच्या नेत्रातून प्रेमाश्रूंचं विसर्जन नित्य होत राही. भावभिनी अवस्थेमध्ये कधी-कधी ते असे काही हुंकार देत, की त्यामुळे सगळं मंदिर हे दणाणून जाई. कधी-कधी भावावेशामध्ये ते मूर्छित होऊन जमिनीवर पडत आणि कितीतरी तास मग तसेच पडलेले राहत असत. काही दिवसानंतर तर त्यांची अशी दशा झाली, की आता श्रीकृष्ण चंद्रमाचं दर्शन घेतल्याशिवाय त्यांना जगणंच मुश्कील झालं. ते ब्रह्मकुंडावरती एक कुटी बांधून राहत होते. त्या कुटीमध्ये बसून ते नित्य जप आणि श्रीकृष्ण आणि राधा यांचं चिंतन करत असत. असं बसलेलं असताच कधीतरी त्यांना अशी काही तीव्र दर्शनाची इच्छा निर्माण होई, की ते कुटीतून उठत आणि लालाबाबूच्या मंदिराकडे धावत सुटत. मग मंदिरामध्ये जाऊन त्या श्रीकृष्ण चंद्रमासमोर उभं राहून नेहमीप्रमाणे गाणं आणि प्रेमाश्रूमध्ये रडणं हे सुरू होई. इकडे-तिकडे दुसरीकडे कुठे जाण्याचा तर प्रश्नच नव्हता. भूकच लागते आणि शरीराला अन्न द्यावंच लागतं म्हणून नाईलाजाने ते संध्याकाळच्या वेळेला काही घरांमध्ये मधुकरी मागत आणि एकदा ती मधुकरी खाल्ली की शरीराचं देणं झालं. बाकी सगळा वेळ ते एकतर आपल्या कुटीमध्ये नामजप तरी करत असत, नाहीतर लालाबाबूंच्या या मंदिरात श्रीकृष्ण चंद्रमाच्या समोर नामसंकीर्तन तरी करत असत. एक दिवस मात्र असं झालं, की अगदी पहाटेच्या मंगल आरतीपासून ते रात्रीच्या शयन आरतीपर्यंत त्यांना या श्रीकृष्ण चंद्रमाच्या मंदिरामध्ये कुणीही पाहिलंच नाही. लोकांच्या ते लक्षात आलं, कारण त्यांच्या असण्याची आता तिथल्या लोकांना आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांनाही सवय झालेली होती. मग कुठं बरं गेलेले होते हे श्री गदाधरदास बाबाजी? दास बाबाजी त्या दिवशी काय माहिती कशासाठी, पण अगदी सकाळपासून दावानल कुंडावरती जाऊन बसलेले होते. जाताना एका गाठोड्यामध्ये त्यांनी फुलं, फुलांच्या माळा, बाकीची पूजेची सामग्री
आणखीन नैवेद्याचे पदार्थ घेतलेले होते. ते तिथं गेले. ते गाठोडं त्या कदंबाच्या झाडाच्या एका फांदीला अडकवलं. खाली स्वतः बसले आणि मग कीर्तन करू लागले. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, हरे कृष्ण हरे राम श्री राधे गोविंद. त्या भागात ज्या काही कुटीमध्ये बाकी साधू संत राहत होते, त्यांना त्यांच्या कीर्तनाचा ध्वनी ऐकायला येत होता. त्यांचं संकीर्तन, नाम, जप हे सगळं मोठ्याने चालू होतं आणि रात्रीच्या दुसऱ्या प्रहरापर्यंत साधारण ते त्यांना ऐकायला येत होतं आणि नंतर ते एकाएकी बंद झालं. दुसऱ्या दिवशी होती वसंत पंचमी. सकाळी या दावानल कुंडाच्या इथे राहणाऱ्या श्री गोपालदास बाबांनी बघितलं, की हे गदाधरदास बाबाजी त्या कदंबाच्या खाली अचेतनावस्थेमध्ये पडलेले आहेत. पण त्यांच्या चेहऱ्यावरती एक अपूर्व आभा आहे. एक विलक्षण असं गोड हास्य त्यांच्या मुखावरती विलसतंय आणि तेजस्वी इतकंच शरीर आणखीन त्यांचा चेहरा दिसत होता, की असं वाटत होतं, की राधाकृष्णांनी नक्कीच त्यांच्यावरती काहीतरी विशेष कृपा केलेली आहे आणि एखाद्या दिव्य अनुभूतीच्या अलौकिक आनंदाचा अनुभव ते करत आहेत. गोपालदास बाबांनी त्यांना उचललं आणि आपल्या कुटीवरती ते त्यांना घेऊन आले. थोड्या वेळाने त्यांची सेवा शुश्रूषा केली. त्यांच्या समोर नामसंकीर्तन ते करत बसले. थोड्या वेळाने बाबा हळू भानावरती आले. मग गोपालदास बाबांनी विचारलं, "बाबा, तुम्हाला काय झालं हो?" त्यावेळेला गदाधरदास बाबाजी काहीतरी सांगायचा प्रयत्न करू लागले. हात वगैरे वर करून त्यांनी काही सांगायचा प्रयत्न केला. पण त्यांचा ऊर इतका भरून आलेला होता, की त्यांना बोलताही आलं नाही आणि डोळ्यातून प्रेमाश्रू टप-टप वाहू लागले आणि पुन्हा त्यांची बाह्य चेतना गेली आणि ते अंतर्मना होऊन भूमीवरती पडले. खूप वेळ ते तसेच निश्चेष्ट, निस्पंद अवस्थेमध्ये पडलेले होते आणि ते पुन्हा कधी शुद्धीवर आलेच नाहीत. त्याच रात्री 10 वाजता त्यांचे प्राणपाखरू उडून जिथे श्रीकृष्णचंद्राचं चांदणं कायमसाठी पसरलेलं असतं, त्या सूक्ष्म जगतामध्ये गेले, जिथे त्या चांदण्याचं पान करत भक्त चकोर नेहमीसाठी प्रसन्न होत असतात, तृप्त होत असतात. हे गदाधरदास बाबाजी जन्माने बंगाली होते. हुगळी जिल्ह्यातील नतिकपूर ह्या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला होता आणि काही दिवसापूर्वीच ते इथे वृंदावन येथे येऊन ब्रह्मकुंडच्या जवळ राहू लागलेले होते. लोक असं म्हणतात, की त्या दिवशी श्रीकृष्ण चंद्रमाने आदल्या दिवशी त्यांना स्वप्नामध्ये येऊन सांगितलं होतं, की त्या दिवशी ते या गदाधरदास बाबाजींना दर्शन देणार आहेत आणि म्हणूनच ते पूजेची सगळी सामग्री आणि नैवेद्याचे काही पदार्थ घेऊन तिथे गेलेले होते आणि दिवसभर संकीर्तन करत राहिलेले होते. लोकांचा असा कयास आहे, की जेव्हा त्यांचं संकीर्तन बंद झालं, त्याच वेळेला त्यांना ते दिव्य दर्शन झालेलं असणार. श्रीकृष्णाने त्यांच्या पूजेचा स्वीकार केलेला असणार. त्यांचा नैवेद्यही स्वीकारलेला असणार आणि त्या दिव्य आनंदामध्ये नंतर ते बेशुद्ध झालेले असणार आणि खरोखरीच त्या आनंदाच्या त्या एका प्रसंगातच त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली आणि कायमसाठी ते आपल्या कन्हैयाकडे निघून गेले. हरी राम, हरी ओम.